तर आज इथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा अभिव्यक्ती शिबिराचा आज समारोप आहे. सगळी मुलं खुश आहेत, त्यांना घराकडे जायचंय. तर ही आमची कन्या दिशा, हिने हे शिबिर आज पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही तिला आज न्यायला आलोय. इथे खूप मजा आली खेळून. काल आम्ही ट्रेकिंगला गेलो, खूपच मजा आली. असं वाटतं इथं राहावंसंच वाटतं खूप. तर चांगले चांगले मित्र पण आहेत. काय काय मस्ती केली, कधी कधी छोटी छोटी मारामारी केली, पण काय नाही तरी एकत्रच राहिलो. माझं नाव स्मरण प्रथमेश मोरे. माझं नाव सुमित आमले. माझं नाव विघ्न अभिजित लाले. आम्ही तिघं आता मित्र आहोत आणि आम्ही इथं अभिव्यक्ती शिबिरला आलेलो. खूप मजा आली, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज होते, खूप मजा आली आम्हाला. मस्त, खूप फ्रेंड्स बनले, खूप ऍक्टिव्हिटीज पण होते. कसं वाटलं तुला? खूप छान, खूप छान. किती फ्रेंड झाले तुला? मला झाले 5-6. 5-6 फ्रेंड झाले. 15-16 होतील. काय काय केलं? आम्ही ट्रेकिंग केली, पॉटरी केली, परत आम्हाला एका दीदीने स्कायची माहिती पण सांगितली, सगळं स्पेस मध्ये काय काय असतं. अजून एवढंच केलं. मज्जा आली आणि खूप मजा आली. जेवायला पण मस्त होतं. आता इथंच राहणार आहे का? यायचंय का घरी? इथंच राहायचंय. इथंच राहायचंय? हो हं? हो. आता कोणती सगळ्यात जास्त कोणी तुम्हाला मदत केली इकडे? चिंतामणी दादा. चिंतामणी दादा. काय मदत केली? काय नाही केली त्यांनी. खायला कसं काय होतं खायला? चांगलं होतं. काय? आज सकाळी मिसळ दिली, काल संध्याकाळी गुलाबजामुन, भात चपाती वगैरे होतं, मस्त होती. आणि आम्हाला ते बन मस्का पण दिलेलं. हो. आणि परत कपकेक दिला, मफिन्स दिले. तर आता सगळे पालकांसाठी त्यांनी कोकम सरबत ठेवलेले, मुलांना इथं टायर्स आहेत. माझे नाव जोया पठाण आहे आणि मला शिबिर खूप आवडलं, खूप मज्जा आली. मी गोरेगावहून आली आहे, माणगाव गोरेगाव. माझं नाव नवन किरण घाडगे आहे. मी नालासोपाऱ्यावरून आलो आहे. ह्याच्यात सगळ्यात भारी मला कोकम सरबत आवडलं. बस कोकम सरबत पियाला तर त्यांना. माझं नाव नारायणी राजेश मुंडे. मला नमनची फालतूगिरी आवडली. कोल्हापूरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा मुलगा, मुलाचा नोकर, नोकराचा कुत्रा, कुत्र्याची शेपटी, शेपटीवरील माशी, माशीचे डोळे, शेकोटीला आले हो शेकोटीला आले. कोल्हापूरचा म्हातारा, म्हाताऱ्याची बायको, बायकोचा मुलगा, मुलग्याचा कुत्रा, कुत्र्याची शेपूट, शेपटीवरची माशी, माशीचे पंख, माशीवर पंखावरची धूळ, धुळेचा रंग, लाले लाल, शेकोटीला आले. वॉटरमेलन, वॉटरमेलन, पायनॅपल. वॉटरमेलन, वॉटरमेलन, पायनॅपल. बनाना, 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 बनाना. फ्रूट सॅलड, फ्रूट सॅलड. कलिंगड, कलिंगड, अनानस. कलिंगड, कलिंगड, अनानस. केळ, 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 केळ. फळांचा रस, फळांचा रस. मी स्वरा पाटील. आम्ही अभिव्यक्ती शिबिरमध्ये मला खूप मज्जा आली. आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केल्या आणि त्या ऍक्टिव्हिटी मधून मला नवीन काही काही शिकायला सुद्धा मिळालं. माझे खूप नवीन मित्र मैत्रिणी झाल्या आणि आपण सगळ्यांनी खूप मज्जा केली, मस्ती केली. काही जणांची भांडणं सुद्धा झाली, पण ती आपण मजेत सगळी केली व्यवस्थित. आणि काल मी ट्रेकिंगला गेले, मला खूप भीती सुद्धा वाटली, पण मी गेले वरती गेल्यानंतर खूप मज्जा सुद्धा आली आणि मला ही शिबिर खूप जास्त आवडली. धन्यवाद. ते मला खूप मज्जा आली. किती किती काय काय एक्सपिरियन्सेस पण मिळाले मला.
काय काय मज्जा आली. त्यामुळे पॉटरी करायला मिळाली पहिल्या दिवशी. मला सॉइलचं फॉर्मेशन पण कळलं आणि त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर ड्रामा ऍक्टिंग पण होता याच्यात. मस्त ऍक्ट करता आलं. नाटक पण बनवलं टीम सोबत. आम्ही लँड आर्ट पण केलं होतं सगळ्यांनी प्रोजेक्ट. खूप मज्जा आली. एव्हरी मॉर्निंग आम्ही 6 वाजता उठायचो. सगळ्या तायांनी आम्हाला मस्तपैकी उठवलं. आम्ही आरामात सगळं करत होतो. कधी कधी ओरडले आपण ऑफकोर्स. आम्ही खूप मस्ती शिकणं होत होतं कधी कधी, पण आम्ही शिकलो आणि खूप मज्जा आली. थँक्यू. नमस्कार, माझं नाव दिशा आहे. मला हे शिबिर खूप आवडलंय. इथे मी खूप सारे अनुभव घेतले. मला कालची ट्रेकिंग खूप आवडली. ट्रेकिंगमध्ये मला दरवेळेस जेव्हा मी उंच अवघड ट्रेकिंग करते तेव्हा मला भीती वाटते आणि काल मी ट्रेकिंग केली तेव्हा मला भीती खूप वाटली, पण नंतर माझी भीती सुद्धा गेली ट्रेकिंगची. आणि नंतर मला ताई दादांनी पण खूप आम्ही मज्जा पण केली. काल रात्री आम्ही सगळ्यांनी डान्स वगैरे केला. सगळ्यांनी वाद्य वाजवले. मी आणि चंद्रिलनी अँकरिंग पण केलं. मला खूप इथे मज्जा आली. थँक्यू. नमस्कार, माझं नाव प्रांजल. हा माझा पहिला शिबिर होता. मी कुठल्याच घरातल्या व्यक्तीशिवाय इथे फर्स्ट टाइम राहिलेली. पण दीदी आणि दादांनी आम्हाला असं जाणवून दिलं नाही की आम्ही एकटे होतो. मम्मी पप्पा सोबत असं जाणवून दिलं. माझे इथे नवीन फ्रेंड्स झाले. मज्जा आली. आणि काल आम्ही ट्रेकिंगला गेलो, तिथे पण आम्हाला खूप त्यांनी मोटिवेट केलं. जे मी तर पहिल्यांदा एवढ्या उंचावर चढलेली. थँक्यू. सगळ्यांना इथे खूप मज्जा आली. मला पण मज्जा आली. पहिल्या दिवशी आई बाबांसाठी रडत होतो. आज शेवटचा दिवस, आज इथल्यांसाठी रडतोय. सगळ्यात जास्त मज्जा कधी यायची जेव्हा सकाळी उठायचं असलं आणि दीदी जेव्हा टाइम सांगायची, मग उठून जेवढी गडबड व्हायची ना तेवढ्यात खूप मज्जा यायची. नंतर आम्ही खूप इथं शिकलो. पॉटरी शिकलो, आकाशदर्शनी शिकलो, परत नाटक करायला शिकलो. काल आम्ही या डोंगरावर चढताना खूप रडायला आलं आणि हसताना एकदम असं उड्या मारत मारत जात होतो. पण मला ताई दादा यांच्याकडून माफी मागायची आहे, कारण आम्ही त्यांना खूप सतवलं. थँक्यू. वर्ष आहे. मला अभिव्यक्ती शिबिरमध्ये खूप मजा आली. पहिल्याच दिवशी आम्ही मातीची भांडी बनवायला शिकलो, कारण की आम्हाला त्या सरांनी शिकवलं. आम्ही काल डोंगरावर चढायला गेलो. मोहित आहे. मी म्हणजे माझा एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं. मी फर्स्ट टाइम या शिबिरात आलतो. हे दीदी आणि दादांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं. काल आम्ही त्या डोंगरावर चढायला गेलतो तेव्हा माझा पाय खूप स्लिप होत होता. ते लखन दादांनी मला पकडलं म्हणून मी चढलो वर. आणि अभिव्यक्ती शिबिरमध्ये म्हणजे मी फर्स्ट टाइम कुठं असं चढलं होतं डोंगरावर. मी खूप फर्स्ट टाइम इतका एक्सपिरियन्स केलता आणि खूप म्हणजे फर्स्ट टाइम मी इतकी सारी ॲक्टिव्हिटीज सोबत इथं अभिव्यक्ती शिबिरात मला खूप मजा आली. इथं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केल्या आम्ही, जसं की झुमारिंग, पोएट्री, डोंगर चढलो. डोंगर चढताना खूप लोकांना खूप भीती वाटत होती, पण इथं ताई आणि दीदींनी खूप मदत केली म्हणून सगळे व्यवस्थित चढले. आणि मी ताई आणि दादांना खूप मनापासून धन्यवाद. माझं नाव मनवा. मी पहिल्यांदाच शिबिरात आली. पण पहिल्यांदा मला खूप रडायला मनातून येत होतं, पण मी रडली नाही, कारण ताई दादांनी मला कधी रडूनच दिलं नाही. पण काल थोडीशी मी रडली, कारण मला डोंगर चढताना खूप भीती वाटत होती. इकडे खूप सारे फ्रेंड्स भेटले. थँक्यू ताई दादा. मला इथे येऊन पण 4 दिवस मजा आली ना. मग थोडासा कंटाळा, थोडा सहन करायचा का, आणि हे करायला लागतं. आणि पण ठीक आहे, आपण काहीतरी शिकतोय, आपण कुठेतरी पुढे जायचंच असतं, कारण सगळ्या गोष्टी धरून येताना ती तुमची मुलं होती.
जाताना तुम्ही ही मुलं आमची आहेत आणि तुम्ही त्यांचे पालक आहात. अशी शिबिरं, असे उपक्रम आणि हे स्मारक अख्खच्या अख्खं कशा पद्धतीमध्ये चालवावं लागतं, कशा पद्धतीमध्ये चालतं, त्याच्या मागे ही सगळी जी काही यंत्रणा आहे ते त्यांचे तुम्ही प्रत्यक्ष अनुभव ऐकलेले आहेत. खरंच पालकांचे आभार. तुम्ही शिबिरात भाग घेतला किंवा मुलांना आणला म्हणून आभार आहेत, पण त्यासोबत तुम्ही 5 दिवस खूप सारं छान सहकार्य केलं. पहिल्या दिवशी थोडी गडबड झाली, पहिल्या दिवस असल्यामुळे पालकांना पण वाटत होतं काय कसं कोण सगळी गडबड, आणि नंतर त्यांच्या एकदा लक्षात आल्यानंतर पालक पण निर्धास्त राहिला. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्या दिवशी मी जाताना म्हटलं की पालकांना 1-2 पालकांना की तुम्ही नका काळजी करू, आम्ही सांभाळू. म्हणजे आम्हाला तुमची काळजी आमची तुमच्याकडे किती मुलं तुम्हाला त्रास देतील. आणि मी आत्तापर्यंत बरेच दिवस शिबिर घेतो, पण असं कधीच होत नाही. मुलं खूप काहीतरी त्रास देतात आणि असं कधीच होत नाही. मुलं खरं म्हणजे आमचे अध्यक्ष म्हणतात, मला ती गोष्ट खूप पटते. जोपर्यंत तुम्ही मुलांना मुलं ठेवता तोपर्यंत मुलंच राहतात. जोपर्यंत त्यांना मोठं होऊन दिले जात नाही तोपर्यंत ती मुलं मोठी होत नाहीत. त्यामुळे वाटतं की त्यांना जबाबदारी द्या, त्यांना थोडं मोठं होऊ द्या. इतकं पण नको. त्यांच्या गहन चर्चा ऐकून मलाच वाईट वाटलं. ही वर बोलत होते, असं चाललंय तिकडं चाललंय. त्यांचं बालपण पण त्यांना मला वाटतं की त्यांनी ते जगलं पाहिजे.